नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. हल्ली सायबर क्राईम चे खूप प्रकार वाढत चालले आहे आणि सायबर क्राईमच्या घटना देखील वाढत चालल्या आहे. याचे कारण असं आहे की स्मार्टफोनचा वापर आणि स्मार्टफोन जर तुम्ही विकत घेतला तर स्मार्टफोन घेतल्यानंतर विविध ऍप्लिकेशन्स ते ह्या सोबत असतात. मग ते फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल किंवा इतर जे सोशल मीडियाच्या संदर्भातले जे ऍप्लिकेशन आहे ते त्या सोबत असतात आणि तुम्ही ते प्रोफाइल क्रिएट करणं अतिशय सोपं आहे आणि ते कोणीही करू शकतात. आणि यामुळे काय होतं की जसं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर सोशल मीडियातलं जो हल्ली जास्त लोक वापरतात तो म्हणजे फेसबुक. आता आपण फेसबुक वरून कशा प्रकारे तुम्हाला तुमची फसवणूक होऊ शकते तोच आजचा मुख्य विषय आहे की तुम्हाला एखादा फोन कॉल येतो आणि या फोन कॉलद्वारे तुमची फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते तीच माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. आता एक उदाहरण आपण समजून घेऊया. तुम्ही तुमचे फेसबुक वरून असं टाकलं की माझा मित्र अमुक अमुक किंवा माझा चुलत भाऊ, माझा मावस भाऊ, माझा नातेवाईक याला तुम्ही एअरपोर्टला सोडवायला गेले आणि तो चाललाय अमेरिकेला. तर तुम्ही तिथे टाकतात की तो अमेरिकेतील न्यूयॉर्कला चाललाय किंवा इंग्लंडला चाललाय, लंडनला चाललाय आणि मी त्याला सोडवायला चाललोय एअरपोर्टला. आणि तुम्ही ते फोटो शेअर करतात, त्याचं नाव शेअर करतात. आता हे बघा, हे जे सायबर क्राईम करणारे जे क्रिमिनल असतात ते तुमच्या प्रोफाईलचा अभ्यास करत असतात. तुम्ही कुठल्या प्रकारे फोटो अपलोड केलेले असतात, तुमचे नातेवाईक कोण आहे किंवा तुमचे मित्र परिवार कोण आहे, ते काय करतात या संदर्भात ते त्याचा अभ्यास करत असतात. आणि मग तुम्ही हा फोटो शेअर केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला एक पोलीस अधिकारी किंवा कस्टम ऑफिसर किंवा इन्कम टॅक्स अधिकारी या नावाने एक कॉल येतो. आता हे लोक हे सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत असतात आणि तुम्ही तुमचं लक्ष देत नाही. तुम्हाला वाटतं की काय आहे, ते तुम्हाला सांगतात की तुमचा असा नातेवाईक, असा मित्र हा अमेरिकेला आहे, अमेरिकेत तो अशा ठिकाणी गेला आहे आणि तो जेव्हा अमेरिकेला गेला आहे किंवा लंडनला गेला आहे तो जात असताना त्याच्या बॅगेमध्ये काही इनलिगल वस्तू सापडल्या आहे आणि त्याने सांगितलं आहे की माझा असा नातेवाईक आहे किंवा असा भाऊ आहे किंवा हा मित्र आहे, तुम्ही याला कॉल करा. आणि मग ते तुम्हाला थोडस खरं वाटायला लागतं आणि मग तुम्ही थोडं फसतात त्याच्यामध्ये. आणि मग ते सांगतात की तुम्हाला जर त्याच्या विरुद्ध काही केस करायची नसेल तर मग तुम्ही इतके पैसे द्या आम्हाला वगैरे, अशी एक तुम्हाला मागणी करत असतात. आणि बरेचशा वेळा असं लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक महिला यामध्ये फसल्याचं पण पुढे आलेलं आहे. त्यानंतर जर दुसरा विषय घ्यायचा म्हटलं तर KYC अपडेट करणं आहे, तुमची पेन्शन योजना अपडेट करणं आहे, जीविताचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्ही हे दिलं नाही तर तुमचं खाते बंद होऊन जाईल, तुम्हाला ज्या स्कीम आहे त्या स्कीमचा तुम्हाला लाभ भेटणार नाही किंवा तुम्हाला जी शासनामार्फत जी मदत होत आहे ती बंद होऊन जाईल, तुमचं रेशन कार्ड बंद होऊन जाईल, तुमचं बँक पासबुक, बँकेतलं खातं हे लॉक होऊन जाईल. जर गॅस एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी कॉल केला तर तुमचं गॅस कनेक्शन बंद होऊ शकतं. अशा वेगवेगळ्या प्रकारे ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून जर विषय बघितले तर बँकिंगचे संदर्भात ते तुम्हाला कॉल करू शकतात. तुमची अशी विमा पॉलिसी आहे आणि ती विमा पॉलिसी जर तुम्ही अपडेट नाही केली, KYC नाही केली तर तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार नाही किंवा तुम्ही आतापर्यंत जे पैसे भरले आहे ते सगळे जमा होऊन जातील, तुम्हाला काही बेनिफिट होणार नाही. किंवा तुमचा सिम कार्ड बंद होऊ शकतं. तुम्ही KYC अपडेट नाही केलं तर तुम्ही तुरंत तुमचे सिम कार्ड साठी तुमचं आधार कार्ड, आम्हाला पॅन कार्ड याचा नंबर डिटेल शेअर करा. अशा वेगवेगळ्या प्रकारे ते तुम्हाला
अडकवण्याचा प्रयत्न करतात किंवा फसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याद्वारे तुमची फसवणूक केली जाते. आता बरेच वेळा असं देखील लक्षात आलं आहे की आपल्याला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष बँकेत जाणं शक्य नाही होणार किंवा त्या ठिकाणी कार्यालयात जाणं शक्य होणार नाही. मग ते सांगतात की तुम्ही असं ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही घर बसल्या देखील तुम्ही हे सगळ्या गोष्टी डाउनलोड करू शकता, आम्हाला या गोष्टी देऊ शकता. तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि याच्यात तुमची माहिती भरा आणि मग या प्रकारे ते तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर कॉल आले तुम्हाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही शक्यतो असे जे कॉल आले आहे ते तुम्ही ह्या कॉलला दुर्लक्ष करा किंवा जर तुम्हाला तसं काही वाटलं तर तुम्ही प्रत्यक्ष त्या संबंधित कार्यालयात जाऊन चौकशी करू शकतात की खरंच हा कॉल खरा आहे की खोटा आहे किंवा अशा प्रकारे काही कॉल कोणी केला आहे का, याची शहानिशा करू शकतात. आणि तुम्ही जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही सायबर क्राईम पोलीस स्टेशनकडे देखील तक्रार करू शकतात, म्हणजे जेणेकरून तुमची जी होणारी फसवणूक आहे ती टाळू शकते. कारण याचा असं आहे की मुंबई सारख्या ठिकाणी गेल्या वर्षी 1200 करोड रुपयापर्यंतचे सायबर क्राईमच्या गुन्ह्यामार्फत लोकांची फसवणूक केली गेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील सतर्क राहिले पाहिजे आणि तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासोबत. धन्यवाद.